मुंबईच्या महापौर बंगल्यावरून आता राजकारण तापलंय। एप्रिल 2026 मध्ये दुरुस्तीसाठी 3,40,00,000 रुपये खर्च झाल्यानंतर आणखी जवळपास 3 कोटी रुपयांच्या सुविधांसाठी निविदा काढल्याच्या बातम्या समोर आल्या। त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। मात्र वाद वाढताच महापौर कार्यालयाने वेगळं स्पष्टीकरण दिलं। हे काम महापौर बंगल्याचं नसून राणीच्या बागेच्या परिसरातील असल्याचा दावा करण्यात आला। इतकंच नाही तर वादग्रस्त निविदा मागे घेण्याचे आदेशही महापौरांनी दिले। या संपूर्ण प्रकरणावर आरोप प्रत्यारोप आणि राजकीय शाब्दिक युद्ध कसं रंगलंय पाहूयात। महापौर बंगला की राणीच्या बागेचा परिसर, खर्चाच्या आकड्यांनी मुंबईतल्या राजकारणाचं तापमान वाढवलं। निविदेतील एका उल्लेखानं मुंबईच्या राजकारणात नवा वाद पेटला। एप्रिल 2026 मध्ये महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 3,40,00,000 रुपये खर्च झाले। त्यानंतर आणखी सुमारे 3 कोटी रुपयांच्या कामांची निविदा काढल्याच्या बातम्या आल्या। बंगल्याबाहेरील विविध सोयी सुविधांसाठी 2,89,00,000 रुपयांच्या निविदा मागवल्याच्या बातम्या आल्या आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। वाद वाढताच महापौर कार्यालय मैदानात उतरलं। महापौर निवासस्थानासाठी कोणतीही नवी निविदा काढलेली नाही असं स्पष्टीकरण दिलं गेलं। ही कामं महापौर बंगल्याची नाहीत तर राणीच्या बागेच्या परिसरातील आहेत आणि महापौर बंगल्याचा उल्लेख चुकून झाल्याचा दावा करण्यात आला। हा वाद इथंच थांबला नाही। महापौरांनी वादग्रस्त निविदा मागे घेण्याचे आदेश दिले। मात्र यावरून विरोधकांनी आणखी प्रश्न उपस्थित केले। टेंडरमध्ये स्पष्टपणे हेरिटेज बंगला असा उल्लेख आहे। मग अधिकारी एवढी मोठी चूक कशी करू शकतात? जर चूक होती तर ती आधी लक्षात का आली नाही? आणि टेंडर मागे घेतलं म्हणजे काहीतरी चुकलं होतं असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला। हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही। किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही। आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो अशा पद्धतीची जी मानसिकता ही उबाटाच्या नेत्यांची आता तयार होत चाललेली आहे। मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलंय असं जे कोण दाखवू इच्छित आहे हे अधिकाऱ्यांना अधिकार नाहीये। या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार? कसं चुकलं? अख्खी ही बातमी नुसती मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती राहत नाही। मुंबईच्या महापौर या जागतिक लेवलला पोहोचलेले असतात सगळे। आम्ही गेलो। या वादात आमदार आदित्य ठाकरे उतरले। मुंबईच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुठल्याही महापौरांनी इतका खर्च केला नसेल जितका खर्च आत्ताच्या महापौर करतायत। या शब्दामध्ये महापौरांच्या खर्चावर त्यांनी थेट निशाणा साधला। तर मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर बांधली याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी आधी द्यावं असा पलटवार भाजपनं केला। जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काही तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? महापौर बंगल्यावर अतिरिक्त खर्च होत नाही, त्या प्राणी संग्रहालयावर खर्च होतो याचं भान टीका करताना विरोधकांनी ठेवलं पाहिजे। ज्यांनी 25 वर्ष मुंबई लुटली आणि 25 वर्ष मुंबई लुटून मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर बांधलं याचं उत्तर एकदा उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीवर प्रश्न विचारले पाहिजे। शिवसेना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांनीही या खर्चावर प्रश्न उपस्थित केले आहेत। महापौर बदलला की थोडी दुरुस्ती होते पण इतका मोठा खर्च यापूर्वी कधीच झाला नसल्याचा दावा त्यांनी केला। जो नवीन येतो त्यावेळेला थोडी डागडुजी केली जाते कारण आधीच्या महापौरांनी तो वापरलेला असतो। थोडी बहुत डागडुजी केली जाते पण असं मेजर रिपेअर्स आमच्या कारकिर्दीत झालेले नाही आहेत। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स एकीकडे म्हणतात आणि एकीकडे एवढा वारेमाप खर्च करतात। मला असं वाटतं हे चुकीचं आहे। सध्या निविदा मागे घेण्यात आली आहे। महापौर कार्यालय हे काम राणीच्या बागेचं असल्याचा दावा करत आहे तर विरोधक निविदेतील मजकूर दाखवत स्पष्टीकरणावरच प्रश्न उपस्थित करतायत। म्हणूनच वाद आता फक्त खर्चाचा राहिलेला नाही, तो विश्वासाचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचाही बनला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।